हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रामध्ये आणखी एक राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. नगर परिषद निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीत 3 ठिकाणी एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय. माझाचा संपादकीय कार्यक्रम असलेल्या कॉफी विथ कौशिकमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत. एरवी प्रचार सभांमधून काका शरद पवारांचं तोंड भरून कौतुक करणाऱ्या दादांनी एक मोठं वक्तव्य केलंय. एकीकडे 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले असतानाच अवघ्या 3 वर्षांआधी दुरावलेल्या काकांसोबत जुळवून घेण्याकरता अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकल्याचं या निमित्ताने पाहायला मिळतंय. नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय. आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये. पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालं. तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की एक सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा. उपमुख्यमंत्री अजित